नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून. काँग्रेसच्या नेत्या अध्यक्ष सोनिया गांधी या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पण नाना पटोले यांनी या नाराजीवर उत्तर दिलं. सोनिया गांधी नाराज नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. पटोलेंची भेट झालीच नाही असं समोर येते. पक्षातील विरोधकांना आपण धडा शिकवणार असंही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान केलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत जी राजकीय धुसफूस सध्या सुरू होती त्याच्यावर आता पहिल्यांदाच त्यांनी भाष्य केलेलं आहे. सोनिया गांधी आणि नाना पटोले यांची भेट झाली नसल्याचं कळतं. पक्षातील विरोधकांना आपण धडा शिकवला जाणार असं सुद्धा नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय. त्यामुळे नाना पटोले यांच्यावरती सोनिया गांधी या नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पण सोनिया गांधी नाराज नसल्याचं नाना पटोले म्हणतात. पण राज्यातल्या काँग्रेस अंतर्गत जे राजकारण सुरू आहे, धुसफूस सुरू आहे, त्याला मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा हवा मिळालेली आहे. आणि नाना पटोलेंच्या विरोधात या आधीच काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत तक्रारींचा पाढा वाचलेला होता. आणि आता सोनिया गांधींची नाराजी सुद्धा त्यांना भोवताना दिसते. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले. सर, विधानसभा आणि विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद निवडणुकीनंतर तुमच्यावर आता बोट दाखवण्यात येत आहे. काँग्रेस हायकमांड तुमच्यावर नाराज असल्याचंही बोलले जाते. एकंदरीत राजकीय वातावरणामध्ये तुमच्याचकडे सगळे द्यायला काय मत आहे तुमच्यावर? हायकमांड नाराज होण्याचं काही कारण नाही. जे काही संविधानिक अडचणी त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम झालं आणि त्याच्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड थांबली. पण आता जी काही चर्चा आमची हायकमांडसोबत झाली त्याच्यामध्ये फरवरीमध्ये जे बजेट अधिवेशन सुरू होणार त्याच्या पहिल्या दिवशीच ही निवडणूक जाहीर केली जावी अशा पद्धतीचंच आता शिवसेनेचे प्रमुख आणि राष्ट्रवादीचे प्रमुख असे हायकमांड स्वतः बोलणार आहे. आणि त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये ही निवडणूक होणार आहे. आणि खरं तर आपण पाहिलं तर या निवडणुकीमध्ये भाजपनी माननीय राज्यपालाच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रामध्ये विधानसभेला अध्यक्ष मिळू नये याचा एक प्रयत्न राजकीय खेळी त्यांनी खेळली. ठीक आहे, आज केंद्रात सरकार त्यांचं आहे आणि त्याच्या आधारावर ते राजकारण करून या पद्धतीनं खेळी महाराष्ट्रामध्ये करतात. जसं ओबीसी समाजाच्या राजकीय आणि सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणामध्ये खोडा जो निर्माण केला, त्यांची जी दुटप्पीत जी भूमिका होती ती आता मध्य प्रदेशच्या ओबीसी आरक्षणावरून स्पष्ट होतं. केंद्र सरकारने माननीय सुप्रीम कोर्टाला ॲफिडेविट केलं की ओबीसीचा निर्णय जो मध्य प्रदेशसाठी घेतला गेलेला आहे त्याला शिथिल करावा आणि ओबीसीचं आरक्षण कायम ठेवावं. तशाच पद्धतीचं महाराष्ट्रासाठी समजा केंद्रातल्या सरकारने तशी मदत केली असती तर ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला नसता. आणि म्हणून ह्या सगळ्या दुटप्पी धोरण जे भाजपचं आहे त्यांना फक्त सत्ता आणि सत्तेशिवाय काही नाही आणि लोकांचं नुकसान झालं, राज्याच्या संविधानिक व्यवस्थेचं नुकसान झालं तरी त्यांना काळजी नाही. आणि म्हणून ही सगळ्या बाबी लक्षात घेता फरवरीच्या पहिल्या आठवड्यात ही निवडणूक घेतली जाईल. सध्या हायकमांड दिल्लीमध्ये नाही आहे, ते बाहेर आहेत. आणि 2-3 तारखेला पुन्हा आमची भेट आहे आणि मलाही दुसरी कामं होती त्याच्यामुळे मी दिल्लीला गेलो होतो. मला वाटतं की ह्याच्यात नाराजीचं कारण नाही, कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेस संघटनात्मक पुढं जाते आहे त्याचाही अहवाल माननीय आमच्या हायकमांडकडे आहे. त्यामुळे नाराजीचा काही प्रश्न राहू शकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान विधानसभा अध्यक्ष निवडीचा पेच सोनिया गांधी ठरवणार असून उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं हे कळतंय. शरद पवारांशी सुद्धा सोनिया गांधी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते. विधानसभा अध्यक्ष निवडीवर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी येत्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली आहे. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत विनोद राठोड आपले प्रतिनिधी आहेत. विनोद, खरं तर नाना पटोलेंनी राजीनामा दिला आणि हा सगळा पेच निर्माण झाला.
हायकमांड नेमकं या सगळ्याबद्दल काय विचार करतंय? आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीला नाना पटोलेंना जबाबदार धरलं जातंय का? आता हा पेच सोडवण्यासाठी काय प्रयत्न होणार आहे? नक्की विलास, नाना पटोले यांनी आपल्याला बोलताना हे सांगितलं की हायकमांड नाराज नाही. तर मग हा एक प्रश्न निर्माण होतो की नाना पटोले गेल्या 2 दिवसापासून दिल्लीमध्ये होते, तर हायकमांडने त्यांना भेटीची वेळ का दिली नाही, हाही एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. राहुल गांधी सध्या विदेश वारीवर आहे, त्यामुळे राहुल गांधींचं आपण समजू शकतो, परंतु सोनिया गांधी यांचं जे दिल्लीमध्ये असताना त्यांना भेटीची वेळ का दिली नाही, हा एक मुद्दा आहे. दुसरीकडे नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं काँग्रेस काम करतं आणि काँग्रेसची सगळी जबाबदारी महाराष्ट्रातली नाना पटोले यांच्यावर आहे. विधानसभा अध्यक्षाची जी निवड आहे ती यांच्यावर सोपवली होती आणि त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीची जबाबदारी नाना पटोले यांची होती. जरी 3 पक्ष यांच्यासोबत असतील, परंतु महाविकास आघाडीचं विधानसभा अध्यक्षपेक्षा काँग्रेस पक्षाचं विधानसभा अध्यक्ष हे फार महत्त्वाचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून नाना पटोले यांना विचारणा करण्यात येणार आहे, ही शक्यता नाकारता येत नाही. परंतु सर्वात महत्त्वाची बाब की काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी त्यांच्यावर नाराज असण्याचं एकमेव हे कारण असू शकतात, कारण नागपूरमध्ये जे विधान परिषदेची निवड झाली त्यामध्ये त्यांनी विधानसभे वेळेवर जे उमेदवार आहेत ते बदल करण्याचं काम काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलं. वेळेवर विधानसभा अध्यक्षाची निवड होणार असं म्हणता शेवटी काँग्रेस पक्षाला माघार घ्यावी लागली आणि काँग्रेस पक्षाची विधानसभा अध्यक्षाची जी निवड आहे ती रखडली. कायद्याच्या पेचात का न असो, परंतु जबाबदारी फक्त नाना पटोले यांची होती आणि त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष त्यांच्यावर नाराज आहे, ही शक्यता नाकारता येत नाही. दुसरी गोष्ट यामध्ये महत्त्वाची आहे की विधानसभा अध्यक्ष निवड जी आहे ती येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे नागपूरच्या अधिवेशनामध्ये होणार आहे आणि ते फेब्रुवारीमध्ये त्या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. परंतु त्याआधी काँग्रेसच्या अध्यक्ष जे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जे मित्र पक्ष आहे त्यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी येत्या 2-3 दिवसामध्ये फोनवर चर्चा करून महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निवडबाबतची एकंदरीत भूमिका मांडणार आहेत आणि यामध्ये सोनिया गांधी यांच्याकडून पुढाकार घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडीची जी प्रक्रिया आहे ती आता जोमाने चालेल. या दृष्टिकोनातून एक मोठं भाष्य या ठिकाणी केलं जात आहे आणि राजकारणामध्ये दोन्ही पक्ष जर सोबत असले तर काँग्रेस पक्षाला या निवडणूक जड जाणार नाही, ही शक्यता आता नाकारता येत नाही. यामध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत की विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी पक्षासोबत समन्वय आहेत का, याबाबतची एकंदरीत शाश्वती या ठिकाणी पाहायला मिळणे. एकंदरीत या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं समन्वयही या विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी पाहायला मिळालं नाही, हे या ठिकाणी स्पष्ट होतं. या सगळ्यातून मार्ग नेमका कसा काढला जातो? धन्यवाद विनोद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर विजय मिळवल्यानंतर कणकवलीत नारायण राणेंचं आगमन झालं. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, जल्लोष केला. या विजयानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या विजयाचं श्रेय जनतेचं आणि नितेश राणेंचं असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे आता या पुढचं लक्ष महाराष्ट्रातली सत्ता असल्याचं नारायण राणेंनी बोलून दाखवलं. राज्याला लगानची टीम नको तर भाजपची टीम हवी असा टोला त्यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकारला त्यांनी हा टोला लगावला. लोकसभा आणि विधानसभेत भाजपची सत्ता येईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. ज्यांना 36 मतं मिळवता येत नाही ते विधानसभेची भाषा करतायत असा टोलाही राणेंनी सतीश सावंतांना लगावलाय. ही सत्ता माझी नाही आहे, भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे. मी या जिल्ह्यातील देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे. त्याचप्रमाणे माझे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत नितेश राणेंनी घेतलेली मेहनत, त्याला निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली या सगळ्यांनी दिलेली साथ आणि यामुळे हा विजय मिळाला. हा विजय
मिळवताना अक्कलेचा वापर झाला आणि अक्कल ज्यांना आहे त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक आमच्या देवदेवतांनी दिलेली आहे. मी आता माझ्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणालो, आता लक्ष महाराष्ट्र सरकार, तिकडे लक्ष आहे. अजून 2-2.5 वर्ष आहेत ना, लोकसभा विधानसभा तिन्ही जिल्ह्यातल्या ज्या काय विधानसभा पुढे होतील, 3ची 4 झाली तरी 4ही अधिक लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच असेल. नको असलेली ज्यांचे चेहरे पावत नाही अशा लोकांना लोकप्रतिनिधी पद आमचा जिल्हा ठेवणार नाही. त्यांनी कुठली धनलक्ष्मी वाटली, कुठल्या आधारे? ती बँकेचे पैसे त्याचे नसते, बँकेचे भ्रष्टाचाराने मिळवलेले पैसे, त्यामुळे त्याचं काय गेलं नाही. जे काय गेलं बँकेचं गेलं आहे. त्यामुळे त्यांनी बोलू नये. आता गप्प बसा. आपल्या अवकात काय, 36 मतं मिळू शकत नाही आणि विधानसभेच्या गोष्टी करतो माणूस. 36 मतं. गड आला का सिंह गेला. आम्ही असे राजकारणी आहोत, म्हणजे भारतीय जनता पक्ष. गड न जाऊ देता सिंह सगळंच जिंकतो. आता आम्ही सत्ताही जिंकली आहे. त्यामुळे भविष्यात गड गेला, राजनला सत्ता आहे आमची, इथून दिल्लीपर्यंत आहे. त्या आम्ही राजनला वर्णी लावू ना, तसा काय प्रश्न येत नाही. त्यामुळे गड जाऊ देणार नाही. सिंह गेला का, सिंह नाही जाणार. आता महाराष्ट्राकडे लक्ष म्हणजे काय, तिथे सत्ता आमची नाही आहे. थोडक्यात उकली आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि चांगल्या सरकारची गरज आहे. आज मुख्यमंत्री नाही. त्यामुळेच हे राज्य एक विकसित राज्य देशातील अधोगतीकडे चाललंय किमान 10 वर्ष तरी. अशा अवस्थेत ते राहू नये. या राज्यातील 13.5 कोटी जनतेला सुखाचे, समाधानाचे आणि समृद्धीचे परिस्थिती निर्माण व्हावी, यासाठी केंद्रात जसे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किती योजना भारतीय जनतेसाठी दिल्या, कोरोनासाठी किती वॅक्सिन काढले, किती औषधं दिली, जो कारभार करता जगात प्रशंसा होते. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री हवा आहे. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर काही खास कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही 31च्या पार्टीचं प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. कारण मुंबई पोलिसांकडून आता 15 जानेवारीपर्यंत बंदीचे आदेश जारी करण्यात आलेत. मुंबईतील गार्डन, किनारे संध्याकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत 12 तासांसाठी बंद असतील. गार्डन, समुद्रकिनारे, पार्कमध्ये जायला आता बंदी असणार आहे. कारण मुंबईतला कोरोनाचा प्रादुर्भाव हा गेल्या 3-4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांनी आता घराबाहेर पडणं, विशेषतः मौज मजा करण्यासाठी ते थोडंसं आता त्यांना त्याच्यावरती निर्बंध येणार आहेत. त्यांना अशा ठिकाणी जाता येणार नाही आहे. संध्याकाळी 5 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत मुंबईकरांना गार्डनमध्ये असेल किंवा समुद्रकिनाऱ्यांवर असेल तिथं जाता येणार नाही आहे. मुंबईकरांच्या त्या उत्साहावर काहीसं विरजण पडलेलं आहे पुन्हा एकदा कोरोनाच्या या सावटामुळे. आणि आपल्या सगळ्यांना ही लाट थोपवायची असेल तर गरजेचं आहे सरकारनं, प्रशासनानं घालून दिलेले हे सगळे नियम त्याचं पालन करणं. नवीन नियमावली जारी करण्यात आलेली आहे. ही नवीन नियमावली काय, विवाह सोहळ्यासाठी फक्त 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. राजकीय कार्यक्रम 50 लोकांच्या उपस्थितीत पार पडतील, पण नेत्यांच्या मागेच 50 लोक असतात. अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांची उपस्थिती असेल. पर्यटन स्थळावर जमावबंदी असेल, म्हणजे तुम्हाला आता तिथे गर्दी करता येणार नाहीये.
स्थानिक प्रशासनाकडे आता सगळे अधिकार दिले गेलेले आहेत। कलम 144 लागू करण्याचा अधिकार दिला गेला आहे। कोरोनाबाबतचे आधीचे निर्बंध आता कायम राहणार आहेत। त्यामुळे या सगळ्या नियमांचं पालन करणं आपल्या सगळ्यांसाठी बंधनकारक असेल। कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनानं ही काही महत्त्वाची पावलं उचललेली आहेत। आपल्याला कल्पना आहे की गेल्या 4 दिवसात मुंबईसह महाराष्ट्रातल्या कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्यानं वाढतोय। विशेषतः मुंबई आणि पुणे या 2 शहरांमध्ये ओमायक्रॉनचा समूह संसर्ग झाल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर या सगळ्या नियमांची अंमलबजावणी करणं आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। सविस्तर बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे। यात गर्दीचं नियमन, ट्रॅफिकचं नियमन आणि अँटी सबॉटेज घातपाताविरुद्धची सगळी मेजर्स योग्य पद्धतीने घेतली जाणार आहेत। त्याचबरोबर नवीन ज्या कोविडच्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेबरोबर आमची पथकं कार्यरत राहणार आहेत। लोकांच्यामध्ये व्यवस्थित मेसेज पोहोचेल यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपण कम्युनिकेट केलेलं आहे आणि अतिशय चांगलं वातावरण आहे। आपण यासाठी वेगवेगळी दलं जी काही विभागात असतात, त्यात BDDS स्क्वॉड्स असतील, QRTs असतील, त्याचबरोबर ट्रॅफिकच्या सगळ्या यंत्रणा आहेत आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ आहे, त्यांना सगळ्या पब्लिक प्लेसेसवरती लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे। या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी विनोद राठोड आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनोद, आज या वर्षातला खरं तर शेवटचा दिवस, त्यामुळे सगळ्यांना हा दिवस सेलिब्रेट करण्याचे वेगवेगळे प्लान असतील आणि विशेषतः मरीन ड्राईव्ह गिरगावचा हा सगळा परिसर फुलून गेलेला असतो, पण या सगळ्या आनंदावरती विरजण पडलेला आहे असंच म्हणावं लागेल। काय परिस्थिती आहे मुंबईतल्या या मरीन ड्राईव्हची गिरगाव चौपाटीवरची? आणि कोरोना संक्रमण हे 2 असे मोठे संक्रमण आहेत ज्यामध्ये कोरोनामध्ये ओमायक्रॉन आला असल्यामुळे ही संपूर्ण देशभरामध्ये भीतीचं वारण आहे। देशभरात नाही तर जगभरामध्ये ओमायक्रॉन आणि कोरोनाचं संकट आहे आणि त्या संकटातून बाहेर पडण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने काही निर्बंध घातले आहेत आणि त्या निर्बंधाला पालन करण्याचं काम सर्वसामान्यांनी करावं अशी विनंती या ठिकाणी सरकारने केली आहे। मुंबई पोलिसांनी खास करून जे मरीन ड्राईव्ह आहे आणि गिरगाव चौपाटी आहे ते आज जवळपास 5:15 वाजेपासून रिकामा करण्याचं काम केलं आहे। आपण बघू शकता या ज्या गिरगाव ही मरीन ड्राईव्ह जी चौपाटी आहे आणि खास करून समोरच गिरगाव चौपाटी आहे, हे ठिकाण पूर्ण रिकामा करण्यात आलं आहे। या जे हे बसण्याचे जे स्थान आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक बसतात, समुद्राचा आस्वाद घेतात। या ठिकाणी एकंदरीत ज्या संपूर्ण सेलिब्रेशनची तयारीच्या मूडमध्ये या ठिकाणी लोक येतात, परंतु कोरोना संकटामुळे ही जी तयारी आहे या तयारीपासून सर्वसामान्य माणसांना मुकावं लागेल, कारण कोरोनाचं सर्वात मोठा संकट महाराष्ट्रावर आहे, देशावर आहे, जगावर आहे आणि यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सर्व देश, राज्य आणि जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण देशभरामध्ये केलं जात आहे आणि त्याच अनुषंगाने काही निर्बंध घातले आहे। सायंकाळी 5 वाजेपासून तर सकाळी 5 वाजेपर्यंत हे निर्बंध आहे। आता इथे कुठल्याही प्रकारचं व्यक्तीला किंवा एखाद्या प्रवासी जो येत असतो त्यांना इथे या ठिकाणी उभं राहण्याचे किंवा या ठिकाणी त्यांना बसण्याचा अधिकार नाही आहे, कारण जमावबंदी 144 लागू करण्यात आली आहे आणि या ठिकाणी आता संपूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे। त्यामुळे जो नवीन वर्ष आहे तो साजरा करण्याचा जो उत्साह आहे लोकांमध्ये असतो, परंतु कोरोनाचं संकट पाहता तो उत्साह या ठिकाणी मावळताना पाहायला मिळत आहे। खरं आहे विलास, आजचा सूर्य जेव्हा मावळेल तेव्हा या उत्साह सुद्धा मावळलेला आपल्याला दिसतोय। त्याच्या आधीच विशाल पाटील आता जुहू चौपाटीवरून आता आपल्या सोबत आहेत। विशाल, जुहू चौपाटी वर्षाच्या अखेरच्या दिवशी गजबजून गेलेली असते, जिकडे बघावं तिकडे लोक मौजमजा करत असतात आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असतात। आज जुहू चौपाटीवरचं आत्ताचं काय चित्र आहे? विलास, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी फक्त मुंबईतीलच नागरिक जुहू चौपाटीवरती येत नाहीत, तर देशभरातून लोक जे आहेत ते जुहू चौपाटीवरती येत असतात। आता जुहू चौपाटीवरची आपण जर दृश्य बघितली तर मोठ्या संख्येनं लोक जे आहेत ते घराबाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। सर्वत्र जुहू चौपाटीवरती पाय ठेवायलाही जागा नाही अशी चित्र जे आहे ते आपल्याला जुहू चौपाटीवरती पाहायला मिळते। खरं तर लोकांचा उत्साह या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लोक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडलेले आहेत आणि
काळजी सुद्धा जी आहे ती मुंबई पोलिसांकडनं घेण्यात येते। खरं तर आता काही अवधीतच संचारबंदी जी आहे ती लागू होईल आणि त्यानंतर जुहू चौपाटीवरती जे लोक आलेले आहेत, तरुणाई जी मोठ्या संख्येनं आलेली आहे, त्या तरुणाईला या ठिकाणून बाहेर काढण्यात येईल। संचारबंदी असल्या कारणानं काहीसा हिरमोड जो आहे तो नागरिकांचा झालेला आहे। मात्र कोरोनाची पार्श्वभूमी बघता लोक जे आहेत लोक सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे या लोकांना आता थोड्या वेळातच जुहू चौपाटीवरून जे आहेत ते बाहेर काढलं जाईल। मात्र जुहू चौपाटीवरती मोठ्या संख्येनं लोक येतात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी, कारण का थोड्या वेळातच या ठिकाणी सूर्यास्त जो आहे तो होईल आणि त्यानंतर येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुद्धा जे आहेत ते मुंबईकर समुद्रकिनारे असतील किंवा अन्य समुद्रकिनारे आहेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं जात असतात। आणि आता जुहू चौपाटीवरती मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात। जर कोरोनाच्या नियमावलीचं पालन जर पाहायला गेलं तर काहीसं होताना आपल्याला दिसत नाही आहे। मात्र अनेक नागरिकांच्या तोंडावरती जे आहेत ते मास्क यावेळेला पाहायला मिळत आहेत। जरी मोठ्या संख्येनं जुहू चौपाटीवरती लोक आले तरी मास्क जरी सगळ्यांच्या तोंडावरती असले तर सोशल डिस्टन्सचं पालन जे आहे ते होताना दिसून येत नाहीये। आणि सद्यस्थितीला मोठ्या संख्येनं जुहू चौपाटीवरती मुंबईकरांनी जी आहे ती गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। विलास, निश्चितच अनेकांच्या तोंडावर मास्क दिसतोय, पण काही जणांच्या तो नाकाच्या आणि हनवटीच्या सुद्धा खाली दिसतोय। ही सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे आणि काही जणांनी तर मास्क घालण्याचं सुद्धा औदार्य दाखवलेलं नाहीये। पण विशाल, 5 वाजल्याच्या पासून संध्याकाळी 5 ते पहाटे 5 अशी ही सगळी परिस्थिती असणार आहे जेव्हा जमावबंदी लागू असेल। 5 वाजून गेलेले, 5:30 होत आहेत, पण तरी सुद्धा ही गर्दी आहे जुहू चौपाटीवरती। आता ही गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागणार आहे। तशा काही हालचाली सुरू आहेत का आणि लोकांचं काय म्हणणं आहे? लोक इथं एवढ्या मोठ्या संख्येनं आलेले आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता? नक्कीच विलास, खरं तर आपण आता हे चित्र पाहायला गेलं तर सद्यस्थितीला पोलीस जे आहेत ते जुहू चौपाटीवरती कुठेही दिसून येत नाहीयेत। आपण दृश्यांमध्ये बघितलं तर नागरिक जे आहेत ते बिनधास्तपणे जुहू चौपाटीवरती फिरताना दिसून येत आहेत। खरं तर संचारबंदी जी आहे ती लागू झालेली आहे आणि नागरिकांना जे आता हालचाली चालू झाल्या आहेत। विलास, आपण बघू शकतो की दृश्यांमध्ये समुद्रकिनारे आता पोलीस जे आहेत ते पोहोचलेले आहेत की समुद्र किनाऱ्यावरच्या लोकांना आता बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। आता आपण बघू शकतो की पोलिसांकडनं लोकांना त्या ठिकाणी बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। या ठिकाणी फक्त मुंबईतीलच नागरिक नाही तर देशभरातील नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि आता संचारबंदी लागू झाल्यामुळे लोकांना जे आहे ते या चौपाटीवरून बाहेर काढण्याचं आता काम सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। लोकांची अशी प्रतिक्रिया की एक थोडा वेळ आम्हाला बसायला दिलं पाहिजे होतं, एक 7 वाजेपर्यंत तरी किमान चौपाटीवरती थांबायला दिलं पाहिजे होतं, असं एक नागरिकांचं मत आहे। मात्र या ठिकाणी जुहू चौपाटीवरती फक्त लोक समुद्रकिनाऱ्यावरती फिरण्यासाठी येत नाहीत तर मुंबईची जी खाद्य संस्कृती आहे याचा सुद्धा आनंद घेण्यासाठी बाहेर राज्यातून लोक सुद्धा जे आहेत ते समुद्रकिनाऱ्यांवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि आता त्या लोकांना सगळ्यांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते मुंबई पोलिसांकडनं सुरू झालेलं आहे। कारण का विशाल, मी तुम्हाला थांबवतोय 2020 ला निरोप देऊन आपण 21चं स्वागत करत होतो। बरोबर आज वर्षभरापूर्वी, कदाचित 5च ते बुलेटिन असावं वर्षभरापूर्वीचं, तेव्हा सगळेजण व्यक्त करत होते एक आशा की या कोरोनापासून आपली मुक्ती व्हावी, नववर्ष कोरोना मुक्तीचं असावं। पण हे वर्ष सुद्धा पुन्हा तिसरी लाट आणि त्या लाटेतून बाहेर पडण्यात गेलेलं आहे। आज नागरिकांशी तुम्हाला काही बोलता येईल? काय अपेक्षा या नव्या वर्षाकडून त्यांच्या आहेत? हे नवं संकट पुन्हा नव्यानं आलेलं आहे, जिथं आपण नवं वर्ष अधिक सुख समृद्धीचं जाईल अशी आशा करत असतो। आज काय भावना लोकांच्या आहेत तुम्ही जाणून घेऊ शकाल? नक्कीच विलास, आपण खरं तर नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। आप कहाँ से आए हो और क्या उम्मीदें है नए साल से? अच्छा कुछ करे और कोई ये बीमारी वो हट जाए और सब अच्छे से रहे, खुश रहे, बस। कोरोना जाना चाहिए क्योंकि अभी तीसरी लहर की बात जो है वो हो रही है। अभी वो तो देखेंगे तीसरी लहर का क्या है, पर अभी फिलहाल तो सबको नए साल का इंतजार है। उन लोग नए साल का इंतजार कर रहे हैं, सब लोग नई नई उम्मीदें लेकर चल रहे हैं, बस। थैंक यू। खरं तर सगळ्यांनाच नवीन वर्षाची एक अपेक्षा आहे की कोरोना जो आहे तो या वर्षातनं जाईल। मात्र आपल्याला माहिती आहे की तिसरी लाट जी आहे ती येताना आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे एक चिंतेचं वातावरण जे आहे ते सर्वत्र पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आता मुंबई पोलिसांकडनं समुद्रकिनारा जो आहे, जो लोकांनी फुललेला होता, गर्दी आपल्याला पाहायला मिळत होती,
ती आता काहीशी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबई पोलिसांकडनं या लोकांना जे आहे ते आता बाहेर काढण्याचं काम जे आहे ते जुहू चौपाटीवरती सुरू झालेलं आहे। विलास, नक्कीच पण संकट नव्यानं जरी आपल्या सगळ्यांच्या समोर उभं ठाकत असलं तरी सुद्धा नागरिकांच्या मनातला जो उत्साह आहे, जी उमेद आहे ती मात्र कायम आहे आणि हाच पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून आपल्याला या 2021ला निरोप देऊन 2022चं स्वागत करायचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान नियम पाळून नववर्षाचं स्वागत करण्याचं आवाहन मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलंय। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचंही अस्लम शेख यांनी स्पष्ट केलंय। आमचे प्रतिनिधी वसीम अंसारी यांनी अस्लम शेख यांच्याशी संवाद साधला। 31 दिसंबर की रात यानी आखिरी रात जश्न की रात होगी। इस तरह के लोगों के मन में एक इच्छा होगी तो सावधान हो जाए, क्योंकि मुंबई में कड़े कानून लागू हो चुके हैं। हमारे साथ मुंबई के पालक मंत्री अस्लम शेख जी बात करते हैं। भाई, देखा गया है कि आज के दिन काफ़ी लोग उत्साह में बाहर निकल रहे हैं, कानून भी लागू कर दिया गया है, बीचेस में मनाही कर दिया है, किस तरह का आह्वान करेंगे? ऐसा कि जहाँ जहाँ पब्लिक जमा होती है वो सारी जगहों पे जो है पाबंदी लगाई गई है, पुलिस का बंदोबस्त रखा गया है और सारे जो होटल्स हैं उनको इंस्ट्रक्शन दिए गए हैं। विजिलेंस की हमारी महानगर पालिका की पूरी टीम तैयार की गई है, पुलिस अपनी तरफ से सक्षम है। कहीं पे भी है मुंबई में गर्दी होने नहीं दिया जाएगा, क्योंकि ये केसेस ना बढ़े, सरकार की फिलहाल ये प्राथमिकता है। बीचेस पे मनाही की गई है, किस तरह से रोकथाम की जाएगी, खास करके पब्लिक ट्रांसपोर्ट पे किस तरह नजर होगी? नहीं, डेफिनेटली आप देखिए कि जहाँ जहाँ पब्लिक जमा होती है, ऐसे चाहे गेटवे ऑफ इंडिया हो गया, मरीन ड्राइव हो गया, बीचेस हो गया, या जहाँ कहीं ऐसी जगह है वहाँ पे पुलिस की पाबंदियाँ लगी हुई है। रात को जो है 6 बजे के बाद से 144 सेक्शन चालू है, तो मुझे लगता है कि गाड़ी में भी ज़्यादा लोग घूमे, इसके लिए भी जो है पुलिस जगह जगह नाकाबंदी करेगी। आखिरी सवाल, किस तरह अपील करेंगे लोगों से, क्योंकि आखिरी दिन लोग बहुत जोश में बाहर निकल रहे हैं? लोगों से सिर्फ यही अपील करना चाहूँगा कि मुंबई शहर जो है बड़ी कड़ी परिस्थितियों से निकला है, अब सही तरीके से चल रहा है, लोगों के कारोबार ठीक ठाक चल रहे हैं, लोग का जनजीवन ठीक ठाक तरीके से चल रहा है। ये जो अभी जो फेस है ये निकल गया तो हमारे सबके लिए बेहतर होगा। जैसा चल रहा है वैसा चलेगा। केसेस ज़्यादा बढ़ेंगे तो आधे रिस्ट्रिक्शन ज़्यादा आएंगे, फिर आस्ते आस्ते लॉकडाउन की शक्ल भी देखना पड़ सकता है, स्कूल भी बंद होने के चांसेस हो सकते हैं। तो ये सब चीज़ें ना हो, इसके लिए जो है मुंबई की जनता हमें मदद करे। हमसे बात करने के लिए थे पालक मंत्री अस्लम शेख जी, जिनका साफ तौर पे ये कहना था कि भले ही आखिरी दिन हो, लेकिन जिस तरह से नंबर्स बढ़ रहे हैं उससे आम लोगों को ध्यान रखना चाहिए और किसी भी तरह की नियमों का उल्लंघन नहीं करना चाहिए। मुंबई से अविनाश लोंढे के साथ वसीम अंसारी, न्यूज 18। नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत त्यांच्या प्रमाणवेळेनुसार रात्री 9 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। आतषबाजी सुरू असताना सिडनी हार्बर ब्रिजची ही विलोभनीय दृश्य खास तुमच्यासाठी। ऑकलंडमध्ये नववर्षाचं स्वागत अतिशय जल्लोषात करण्यात आलं। नयनरम्य अशा रोषणाईमध्ये अवघं शहर उजळून निघालं। फटाक्यांची प्रचंड आतषबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली आणि याच आतषबाजीसह नवीन वर्षाचं न्यूझीलंडमध्ये नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं। एक नवी ऊर्जा, नवा उत्साह, नवी उमेद निर्माण करणारे हे दृश्य, सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं नव्या आशेनं स्वागत। आणि इकडे भारतात सुद्धा नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे। आज
2021ला अलविदा करताना दिल्लीतल्या विजय चौकातली ही दृश्य आहेत. हा सूर्य आज 2021 मधला मावळतीला चाललाय आणि उद्या जेव्हा तो उगवेल तेव्हा 2023 उजाडलेला असेल. नव्या वर्षात नव्यानं तो नवी आशा घेऊन जन्माला येईल. तेव्हा ह्या सूर्याला असंख्य 2021च्या आठवणींसह, चांगल्या वाईट अशा अनेक आठवणींसह आज हा देश निरोप देतोय, सरत्या वर्षाला निरोप देतोय. आणि हा सूर्य जेव्हा मावळतीला जाईल तेव्हा उद्या येणारा सूर्य 2022च्या अनेक गोष्टी, सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरेल. मुंबई आणि दिल्लीतली ही दृश्य आहेत जेव्हा सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक लोक सुद्धा जमलेले आहेत. खरं तर या सूर्याकडे अनेकांचं गाराणं असेल, मागणं असेल की या वर्षातल्या अनेक आठवणीसुद्धा असतील, पण उद्या उगवताना तो अनेक चांगल्या गोष्टी, सुख, समृद्धी, आनंद आणि वाईट गोष्टींपासून सुटका करणारा तो उद्याचा सूर्य असावा, ही सकारात्मकता आज अनेकांच्या मनात निश्चितपणे असेल. जेव्हा 2021 मधल्या हा शेवटचा सूर्यास्त आहे, या सूर्यास्ताच्या वेळी मावळतीला जाणाऱ्या या सूर्याकडे काही गाराणं, मागणं सुद्धा सगळ्यांचं निश्चितपणे असणार आहे. आणि आज या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सगळेजण एक अपेक्षा व्यक्त करत असतील की उद्या जे नवीन वर्ष येणार आहे ते वर्ष आपल्या सगळ्यांसाठी एक नवी ऊर्जा देणारा असेल. 2021 मधला हा शेवटचा सूर्यास्त आहे. दिल्लीतली आणि मुंबईतली ही दृश्य आहे. अवघ्या काही वेळातच हा सूर्य अस्ताला जाईल. आणि दिल्लीतली ही दृश्य आपण बघतोय. दिल्लीत सुद्धा काहीसे ढग आहेत आत्ता आणि या ढगांच्या आड तो सूर्य जाईल. खरं तर हिवाळ्याचे दिवस आहे त्यामुळे रात्र मोठी असते आणि दिवस छोटा असतो, त्यामुळे लवकर सूर्य अस्ताला जातो. आणि अस्ताला जाणारा हा सूर्य पाहणं सुद्धा विलोभनीय असं दृश्य असतं. हा सूर्यास्त पाहणं, अनुभवणं, त्या सूर्याशी बोलणं, त्याच्या अनेक आठवणींना जागवणं हा सुद्धा अनेकांसाठी एक अमूल्य असा क्षण असतो. आणि म्हणूनच या सूर्यास्ताच्या वेळी अनेक जण गर्दी करत असतात. एखाद्या रम्य ठिकाणी जाऊन हा अनुभव घ्यायचा त्यांना असतो. आणि उद्या या सगळ्या नकारात्मक गोष्टी या सूर्यास्तासोबत जाव्यात अशी आशा सुद्धा सगळ्यांच्या मनात असते. आणि उद्या जेव्हा तो उगवेल तेव्हा नवी आशा घेऊन तो उगवणार असावा अशी अपेक्षा सुद्धा सगळ्यांची असते. 2021 मधला हा शेवटचा सूर्यास्त आहे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 31 डिसेंबरसाठी पुण्यातील महत्त्वाचे 3 रस्ते आज रात्री नो व्हेकल झोन म्हणून जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर शनिवारी सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन दगडूशेठ मंदिराचा परिसर शनिवारी नो व्हेकल झोन असेल. आज संध्याकाळी 7 नंतर पुणे शहरातल्या जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोड, कॅम्प परिसरातील MG रोड ते हे 3 प्रमुख रस्ते नो व्हेकल झोन म्हणून जाहीर करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी यंदाचा 31 घरीच साजरा करावा असं आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले. त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आपल्यासोबत स्वतः सीपी सर आहेत. सर मला सांगा, आज 31 गर्दी होऊ नये त्यासाठी आपण काय काय? नाही, प्रत्येक ठिकाणी आपले नाके पॉईंट असणार आहेत, पेट्रोलिंग असणार आहे, ड्रंक ड्रायव्हिंगसाठी आपली चेकिंग असणार आहेत आणि वाहतूक आपण अलाउ करणार, पण लोकांना रस्त्यावर उभे आम्ही अलाउ करणार नाही. आणि 12:15च्या नंतर आम्ही सगळे क्लीन करणार आहेत.
किती रस्ते बंद आहे? साधारण फर्ग्युसन आहे, MG रोड आहे आणि जंगली महाराज रोड. जे काही रिस्ट्रिक्शन आहेत ट्रॅफिकने काढलेलं आहे, पण ट्रॅफिकसाठी आहेत आणि पण लोक पायी येऊन एकत्र होऊ शकत नाही. लोकांनी रस्त्यावर येऊन सेलिब्रेशन करायचं. तुम्ही पुणेकरांना काय आवाहन कराल? मी पुणेकरांना आवाहन करणार की कोरोनाचे पार्श्वभूमीमध्ये कृपा करून यावर्षी आपण घराबाहेर येऊन सेलिब्रेशन टाळावे. आपल्याकडे 4-5 महिना भरपूर ओपन होता, सगळ्या गोष्टी होतात. 4-5 दिवसापासून थोडे कोरोनाचे केस वाढलेले आहेत. त्या पार्श्वभूमी पुढच्या 10 दिवस फार महत्त्वाचे आहेत. आपण जर आता थांबून घेतले देन वी विल, तर आपल्याला तिसरे लाटने आपण लांब राहू शकतो. अन्यथा आपल्याला ते परत तिसरी लाटची सामना करावा लागेल. साधारण किती फोर्स रस्त्यावर असेल आज रात्री? 4000च्या जवळपास. 4000च्या. ते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सर यांनी सांगितलं की आज पुणेकरांनी 31st सेलिब्रेशन साठी अजिबात बाहेर पडू नये, कारण कोरोनाचं सावट आहे, तिसऱ्या लाटेचा धोका आहे. म्हणून रात्री जे मेन रस्ते जिथे सेलिब्रेशन होतं तिथं नाकाबंदी म्हणजे नो व्हेकल झोन जाहीर करण्यात आलेले आहे. पोलिसांना सहकार्य करावं आणि कोरोनाची प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी करावी असं आवाहन पुणे पोलिसांनी केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी अतिशय कडकपणे केली जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तेव्हा पुणेकरांनी काळजी घ्यायला हवी, कारण पुण्यातला सुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढत चाललेला आहे. इकडे आपण बघूया आता 2021 मधला शेवटचा सूर्यास्त, जेव्हा या सूर्याला निरोप दिला जातोय, 2021ला निरोप दिला जातोय आणि हा सूर्यास्त अनुभवण्यासाठी, पाहण्यासाठी सगळेजण खरं तर अनेक आठवणी सगळ्यांच्या दाटून आलेल्या असतील. या शेवटच्या सूर्यास्ताला अनुभवत असताना, पाहत असताना, नव्या वर्षाचं स्वागत करत असताना जुन्या सगळ्या आठवणींचा कोलालसुद्धा मनात निश्चितपणे सगळ्यांच्या असणार आहे. चांगल्या वाईट अशा अनेक अनुभवांनी भरलेला हा सूर्यास्त आज उद्या एक नवी आशा घेऊन परत यावा, याच सदिच्छेसह सगळेजण 2021ला अलविदा करतायत. खरं तर कोरोनाचं सावट या संपूर्ण वर्षावरती राहिलं, 2021 वरती, आणि आता हा शेवटचा सूर्यास्त.